Press the bell icon on the YouTube app and never miss another update. विकासाच्या प्रश्नावर निवडणूक लढवणाऱ्या बहुजन विकास आघाडीने घनकचऱ्यात सुद्धा घोटाळा केलाय. मनोज पाटील या विषयावर आता भाष्य करतायत. काय सांगाल, घनकचऱ्याच्या संदर्भात जो घोटाळा आहे, नेमका घोटाळा काय, कशा स्वरूपाचा घोटाळा आहे, साधारण किती कोटीची यात अफरातफर झाली? मुळात घनकचरा व्यवस्थापन हा खरं म्हणजे शहराचं जे काही आरोग्य सुरक्षित ठेवायचं असेल तर तो शहरातल्या घनकचऱ्याच्या व्यवस्थापनावरती मुख्यतः अवलंबून आहे. आणि महानगरपालिका झाल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार आणि महापालिका अशा या तिघांच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापनाचा एक प्रोजेक्ट 2011 साली त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे, ज्याच्यामध्ये केंद्र सरकारचं 80% योगदान आहे, 10% महापालिका, 10% राज्य सरकार. 2011 साली केंद्र सरकारने फंडिंग पण सुरू केलं, परंतु महापालिकेला त्याचं टेंडर काढण्यासाठी 2015 साल म्हणजे 4 वर्ष महापालिकेला टेंडरच काढता आलं नाही, महापालिकेने टेंडर काढलं नाही. त्याच्यानंतर ज्या वेळेला टेंडर काढलं त्यावेळेला त्याची जी टेंडर कॉस्ट होती ती जवळपास 23.48 कोटी म्हणजे 23 कोटी रुपये त्याचं टेंडर कॉस्ट होती. हे काम जे होतं ते काम त्यांनी खिलारी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी, त्या कंपनीला दिलं आणि त्याच्यामध्ये घनकचरा म्हणजे सायंटिफिक लँड फिलिंग SLF म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने तो कचरा जो आहे त्याची विल्हेवाट लावायची अशा पद्धतीचा तो प्रोजेक्ट होता. परंतु त्या प्रोजेक्टच्या अगोदर अजून एक त्याच्यावरती प्रोसेस करावी लागते की त्याच्यातले जे काही जड वस्तू असतील किंवा जे काही त्याच्यातलं जे न वितळणारं किंवा न जमिनीत मुरणारं असं जे काही जड वस्तू असतील त्याच्यावरती प्रोसेस करावी लागते. आणि ती प्रोसेसिंग युनिट उभारल्याशिवाय ह्या जो काही सायंटिफिक लँड फिलिंग आहे हे कुठल्याही अर्थी त्याला काही अर्थ उरत नाही. आणि तो जो प्रोजेक्ट होता अंजर एनर्जी बायोटेक कंपनी म्हणून त्यांना दिलेला, परंतु त्यांचा तो जो प्रोजेक्ट होता तो 2013 साली जळाला. आणि त्यानंतर जो युनिट आहे ते सुरू करण्यासाठी महापालिकेने कुठलाही प्रयत्न केला नाही. दुसऱ्या बाजूला हा प्रोजेक्ट जो आहे तो कंटिन्यू केला आणि ह्याला जवळपास 24 कोटी रुपये 24.64 कोटी रुपये नंतर कॉस्ट एस्केलेशनमुळे 24.64 कोटी रुपये दिले. आता याच्यात गंभीर असा एक मुद्दा आहे की IIT पवई ही थर्ड पार्टी ऑडिटर होती. त्या IIT पवईने सुद्धा या संदर्भात महापालिकेला काही सूचना केलेल्या की तुम्ही मुळात हा प्रोजेक्ट जो आहे तो दोन वेगवेगळे प्रोसेस असल्या तरी त्या एकमेकाला अनुषंगिक आहेत. म्हणजे एक प्रोसेस जर झाली नाही, पहिली ती त्याला जे इनर रिमेनंट म्हणतात इंग्लिशमध्ये, तर तुम्ही त्या कॅगच्या हवालामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे की ज्या जड वस्तू आहेत त्याच्यावरती प्रोसेस केली. त्याच्यानंतर हा सायंटिफिक लँड फिलिंगचा जो प्रोजेक्ट आहे हा चांगल्या पद्धतीने चालतो किंवा त्याला अर्थ उरतो. परंतु हा 2013 साली बंद पडलेला जळालेला प्रोजेक्ट त्यांनी युनिट न सुरू करता ही पुढची प्रोसेस केली, त्यामुळे त्याही प्रोसेसला काही अर्थ उरला नाही आणि हे 24 कोटी रुपये 24.64 कोटी रुपये कचऱ्यात गेले. अक्षरशः युजलेस हा शब्द आहे कॅगच्या अहवालामध्ये. आणि त्यामुळे म्हणजे सत्ताधारी आणि त्यावेळचं प्रशासन म्हणजे खरं म्हणजे एखाद्या सामान्य माणसाला सुद्धा हा एक प्रश्न पडतो की जे रिपोर्ट IIT पवईने जे सुचवलं किंवा कॅगने त्या संदर्भात जे काही आपली निरीक्षण नोंदवली, हे महापालिकेत बसलेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांना हे काहीच माहिती नाही का? 24-24.5 कोटी रुपये तुम्ही देता आणि त्या पैशाचा निव्वळाच कचरा झालाय. याच्याहून गंभीर बाब तुम्हाला सांगतो की हे सगळं खरं म्हणजे केंद्र सरकारचा निधी होता, राज्य सरकारचा निधी होता आणि हा निधी यांनी कचऱ्यात टाकला. आणि त्याच्यामुळे आज हरित लवादाने महापालिकेला दरमहा 20 लाख रुपये दंडाची नोटीस पाठवलेली आहे. तुम्ही पाहिजे तर महापालिकेत चौकशी करा किंवा मधल्या काळामध्ये वृत्तपत्रामध्ये सुद्धा या बातम्या आलेल्या. म्हणजे कुठेही काहीही नियोजन नाही आणि छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे जे IIT पवई सांगते, त्यांच्या अहवालात सांगते, त्याच्या थर्ड पार्टी ऑडिट रिपोर्टमध्ये सांगते, ते सुद्धा करायचं नाही आणि केवळ आपलं दामटून न्यायचं. मग हे 24 कोटी रुपये तुम्ही ही एक प्रोसेस होत नसेल तर दुसऱ्या प्रोसेसला अर्थ नाही असं IIT पवईचा अहवाल सांगतो. आणि तुम्ही तो 2013 साली जळालेला छोटा प्लांट आहे ज्याच्यामध्ये जड वस्तूंवरती प्रोसेस होणार आहे तो न करता
तुम्ही हा सायंटिफिक लँड पे फिलिंग जो प्रोजेक्ट करता त्याला कुठलीही मान्यता नाही आणि मरून हरित लवादानी दरमहा 20 लाख रुपयाचा आपल्याला दंड थोठावलेला आहे. मग हा 24 कोटी रुपयाचा निधी, हा 20 लाख रुपयाचा निधी हा कुणाच्या खिच्यातनं जाणार? हा ना अधिकाऱ्यांच्या खिच्यातनं जाणार, ना सत्ताधाऱ्यांच्या खिच्यातनं जाणार. हा सर्वसामान्याचा पैसा आहे. म्हणजे सगळीकडे पैसे लुटायचे आणि पैशाचा कचरा करायचा अशा पद्धतीची जी एकूण कार्यपद्धती आतापर्यंत चालू आलेली आहे, त्यामुळे ह्या शहराचं जे कचरा व्यवस्थापन आहे, म्हणजे कचरा खरं म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी राहणारी लोक, त्या परिसरात राहणारी लोक असतील त्यांच्या आरोग्यावरती याचा खूप मोठा गंभीर परिणाम होतो आणि लोकांचंही आरोग्य बिघडले म्हणजे बिघडण्यासाठी ते कारणीभूत ठरतं. परंतु ह्या ठिकाणच्या सत्ताधाऱ्यांना आणि प्रशासनाला त्याची काही पडलेली नाहीये. पैसा अडवा, पैसा जिरवा, अन्यथा पैशाचा कचरा करा, अशा पद्धतीची त्यांची कार्यपद्धती सुरू आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकाळात वसई विरार महापालिकेने घनकचऱ्यामध्ये जो काय घोटाळा केला त्याचा तपशील आपण मनोज पाटील यांच्याकडून ऐकलेला आहे. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट म्हणजे मलनिःसरण प्रकल्प उभा करण्यामध्ये करोडो रुपये बहुजन विकास आघाडी आणि महापालिकेने खर्च केले. दुर्दैवाने ते सांडपाण्यात वाहून गेलेत अशी परिस्थिती आहे. मनोज पाटील या संदर्भात काय भाष्य करतात, काय तपशील सांगतात तो आपण ऐकणार आहोत आणि तो भाग पाहण्यासाठी आपण समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा. सिवरेज ट्रीटमेंट प्लांट साठी खर्च झाले करोड रुपये सांडपाण्यात कसे वाहून गेलेत त्याचा तपशील सर्वात आधी पहा. धन्यवाद.